सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. इयत्ता 12वी, विषय मराठी 02 हा या विषयाचा कोड क्रमांक आहे आणि ही प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका आहे 21 सप्टेंबर 2021. जेव्हा हा नवीन अभ्यासक्रम सुरू झाला तेव्हाची ही प्रश्नपत्रिका. तेव्हापासून म्हणजे 2021, 22, 23 आणि 24 या सर्व वर्षातले 2-2 प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरं, त्याचे व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलची प्लेलिस्ट पहा. इथे दिनांक दिलेली आहे 21 सप्टेंबर 2021 अशी दिनांक दिलेली आहे. सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला इथे जागा असते. 3 तासाचा वेळ आहे उत्तरपत्रिका लिहायला आणि प्रश्नपत्रिकेची किंवा कृतीपत्रिकेची 11 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही कृतीपत्रिका आहे. मराठी हा विषय इयत्ता 12वी कला, विज्ञान आणि वाणिज्य या 3ही शाखांना आहे. मॉडेल ॲन्सरनुसार कृतीपत्रिका कशी सोडवायची ते आपण आता पाहूया. कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला सूचना दिलेल्या असतात, त्या वाचून फॉलो करायच्या. 1. आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या चौकटी पेनाने व्यवस्थित काढाव्यात. आकृत्या ज्या आहेत किंवा चौकोन काढायचे, आयत काढायचे ते पेन किंवा पेन्सिल वापरली तरी चालेल. 2. स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. मराठी भाषेचा पेपर आहे त्यामुळे शुद्ध लेखनाकडे लक्ष देऊन आपली उत्तरपत्रिका नीटनेटकी करायची आहे. या कृतीपत्रिकेमध्ये एकूण 5 विभागावर कृती आहेत. तर 5 विभागामधल्या सगळ्या कृती त्याची उत्तरे एका व्हिडिओमध्ये घेतली तर खूप मोठा व्हिडिओ होईल, म्हणून त्याचे मी 5 व्हिडिओ तयार केलेत. विभाग पहिला गद्य, दुसरा पद्य, तिसरा कथा साहित्य प्रकार आणि चौथा उपयोजित मराठी. हे 4ही व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. उत्तरं कशी लिहिलेली आहेत ते पाहून घ्या. चॅनलची प्लेलिस्ट एकदा पहा म्हणजे तुम्हाला हे क्रमाने सापडेल. आज आपण विभाग 5वा व्याकरण व लेखन आहे त्यावरील कृती सोडवूया. कृती क्रमांक 5वी आहे आणि विभागही 5वा आहे, व्याकरण आणि लेखन. व्याकरण लेखनाला एकूण 20 गुण आहेत. त्यातले व्याकरणाचे 10 आणि लेखन म्हणजे निबंध लेखनाचे 10. तर 10 गुणांच्या व्याकरणाच्या कृती पाहू आपण. कृती क्रमांक 5वी अ आहे, ती 10 गुणांना आहे. त्यापैकी क्रमाने सोडवू आपण. सूचनेनुसार कृती करायला 1 गुण आहे आणि कृती दिलेली आहे योग्य पर्याय निवडा. पांढरा रंग सर्वांना आवडतो. वरील वाक्याचे प्रश्नार्थक वाक्य ओळखा. याचं प्रश्नार्थक वाक्य कोणतं आहे? 4 पर्याय दिलेले, त्यातलं नेमकं ओळखायचं आहे. 1. कोणाला आवडतो पांढरा रंग? 2. पांढरा रंग कोणाला आवडत नाही? 3. सर्वांनाच पांढरा रंग आवडतो का? 4. कोणाकोणाला आवडतो पांढरा रंग? आणि याचं अचूक उत्तर आहे दुसरं, पांढरा रंग कोणाला आवडत नाही. हे प्रश्नार्थक वाक्य आहे. 1 गुण याच्यासाठी निर्धारित आहे. क्रमांक 2ची किंवा रची कृती आहे. सूचनेनुसार कृती करा, त्यालाही 1 गुण. दवाखान्यात मोठ्या आवाजात बोलू नये. आता हे नकारार्थी वाक्य आहे. वरील वाक्य होकारार्थी करायचं आहे. नकारार्थीचं होकारार्थी, होकारार्थीचं नकारार्थी, विरुद्धार्थाचे शब्द वापरावे लागतात. वाक्य होईल त्याचं दवाखान्यात हळू आवाजात बोला. क्रमांक 2 मधलं योग्य पर्याय निवडा, 1 गुण आहे. यथाशक्ती या सामासिक शब्दातील समास ओळखा. पर्याय दिलेले आहेत. अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. आणि अचूक उत्तर आहे अव्ययी भाव समास. पुढची र कृती आहे. नीलकमल या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा, 1 गुण आहे. नीलकमल हा सामासिक शब्दाचा समासाचा प्रकार आहे, कर्मधारय समास. क्रमांक 3 कृती आहे. योग्य पर्याय निवडा, 1 गुणांच्यासाठी. आपली पाठ्यपुस्तके संस्कारांच्या खाणी असतात. वरील वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा. प्रयोग कोणता आहे ते ओळखायचा आहे. पर्याय दिलेले आहेत. कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग यापैकी नाही. आणि अचूक उत्तर आहे याचं कर्मणी प्रयोग. कर्मानुसार क्रियापद बदलतं म्हणून कर्मणी प्रयोग. पुढची कृती आहे र. योग्य पर्याय निवडा, 1 गुण आहे. भावे प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा. 4 वाक्य दिली आहेत. भावे प्रयोगातलं कोणतं आहे ते शोधायचं. 1. मुले प्रदर्शनातील चित्र पाहतात. 2. सैनिकांनी शत्रूस युद्धभूमीवर घेरले.
3 कप्तानाने सैनिकांना सूचना दिली. 4 तबेल्यातून घोडा अचानक पसार झाला. आणि भावीप्रयोग असलेलं वाक्य आहे कप्तानाने सैनिकांना सूचना दिली. हे तिसरं वाक्य पर्याय बरोबर आहे. 4 योग्य पर्याय निवडा. 1 गुण. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा. पर्याय अनन्वय, अतिशयोक्ती, अपनहुती, अर्थांतरन्यास. आणि अचूक उत्तर आहे अतिशयोक्ती. उपमान ओळखा. 1 गुण. अर्जुनासारखा पराक्रमी अर्जुनच. वरील वाक्यातील उपमान ओळखा. आणि याचं उत्तर आहे अर्जुन. हे उपमेय पण आहे आणि उपमान पण आहे. क्रमांक 5 ची कृती आहे योग्य पर्याय निवडा. 1 गुण. मन समेवर येणे. वरील वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून ओळखून लिहा. वाक्प्रचार आहे मन समेवर येणे. त्याचा अर्थ पर्यायातून शोधायचा आहे. पर्याय दिलेले आहेत. 1 मन चंचल होणे. 2 मनात उलथापालथ होणे. 3 मन शांत व एकरूप होणे. 4 मन शांत व निर्विकार होणे. आणि अचूक उत्तर आहे तिसरं मन शांत व एकरूप होणे. हा त्याचा अर्थ आहे. पर्यायातून आपण घेतला. आणि पुढची कृती आहे मन समेवर येणे. या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा. 1 गुण आहे. आता वाक्प्रचार वाक्यात वापरायचा आहे. ते वाक्य तुम्ही कोणतंही करा. मी घेतलेलं आहे मन समेवर आल्याखेरीज कोणत्याही कृतीतील निखळ असा आनंद मिळत नाही. हे वाक्य लिहा किंवा तुम्ही दुसरं वाक्यात उपयोग करू शकता. पुढची शेवटची कृती आहे खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे 200 ते 250 शब्दात निबंध लिहा. 10 गुण आहेत आणि 5 विषय दिलेत. त्यापैकी एका विषयावर निबंध लिहायचा आहे. 1 मी अनुभवलेली पहाट. 2 मी शेतकरी बोलतोय. 3 झाडे बोलू लागली तर. 4 माझा आवडता कलावंत. 5 भ्रमणध्वनी यंत्र किंवा मोबाईल फोन. शाप की वरदान. आता या 5 पैकी एक विषय निवडा. तर मी शेतकरी बोलतोय हा जो निबंध आहे तो यापूर्वीच मी चॅनलवर पोस्ट केलेला आहे. मी स्वतः लिहिलेला निबंध या चॅनलवर तुम्ही व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. तसंच तुमच्या काही शंका असतील तर त्या देखील विचारू शकता. टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे तिथे अधिक मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.